हा बोल ना ग. हा अगं ते जरा थंड पाणी पिले ना म्हणून जरा घसा बसलाय. हा. अयो तू आली वय इथं. कुठे आहे तू? अयो बरं बरं थांब तिथंच. यांना पाठवते मी तुला घ्यायला. हा. आणि इकडे तिकडे जाऊ नका तिथंच थांब. हा हा चालेल. हा. आहो आहो. काय झालं बॉम्बला सकाळी सकाळी घासा बसला म्हणून तरी बरं आहे. काय तुमचं झालं का सुरू? काय हे बघ मी दळण काय आणणार नाही तू तुझं बघ. मला मीटिंग आहे गावात आता. अहो मला माहिती तुम्ही लय मीटिंग लावून दिवे लावलेले आहेत. हा मला म्हणतात मीटिंग आहे नीट ते. बोल नीट. चांगलं कामाला चाललोय मी. हा ठीक आहे ना ते काम तुमचं नंतर करा. आधी माझं काम करा ते. काय तुला सांगितलं ना मी काय काय आणणार नाही गावातून. हा बरं ऐका तुम्ही. हा माझी बहीण आलेली आहे. मिळून आली होय माझी. खरं काय अगो बाई कधी बाई. कधी आली मला सांगितलं नाही तो. अरे देवा मी या घरात आले त्यावेळेस तुम्हाला एवढा आनंद नाही झाला. माझी बहीण आले की लगेच एवढा आनंद होतो. ते कोळशात आणि बताशात काही फरक असतो का नाही. काय 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 नाही ते खायला बतासा लय आवडतो. तुझ्या बहिणीला आहे ना बतासा आवडतो ना. तुला आवडतो ना बतासा. बतासा. ते शेवत नसतो का मुरमुऱ्यात. हा ते हा हा. ठीक आहे ते जाऊन द्या. हा तिला ना व्यवस्थित जाऊन व्यवस्थित आणायचं. अगं माझी जबाबदारी आहे. हा? माझी जबाबदारी आहे मिवणीला मी एकदम व्यवस्थित घरी आणतो तू टेन्शन नको घेऊ. हा व्यवस्थितच आणायचं. हा निवांत मस्त येतो आम्ही. हा हा निवांत असं असं करू नका येऊ. सरळ यायचं. सरळ कस काय यायचं. तिथं आता ये रस्त्यात मधी येरीतून येऊ का मी आता. टन मारावं लागल ना. बाई त्या माणसाला काही बोलावं का नाही. हा अहो टन घ्या पण इकडच या. इकडे असं गोल गोल फिरत नको बसू तिथंच. अगं पण बघावं लागल ना तिला जर भूक लागली असली तिला काही नाश्ता पाणी. घरी केलंय मी सगळं. घरी आल्यावर गिळण ती. पण तिला आवडेल का तुझ्या हातचं काय मी. तिला हॉटेलची सवय असेल ना. बाई आम्ही दोघी एकाच घरात राहायचो पहिले आणि माझ्याच हातचं खायची ती. हा खरंच लय खुश आहे मी मिळून येऊ राहिली माझी लय दिवसांनी. तेच तर बघतेच आहे किती खुश आहे तुम्ही. बरं तिथं आहे ना तुकारपोर स्टँड वर बर का. तिला काही छेडलं बिडलं तर लय अवघड होईल त्याच्यामुळे मी लवकर जातो आणि माझ्या मिळून घेऊन येतो. हा लवकर जा पण लवकर यायचं घेऊन. लगेच आलो मी. तू टेन्शन नको घेऊ आलो लगेच. मी नाही टेन्शन घेत. माझी बहीण लय खंबीर आहे तशी ती भक्कम आहे. कोणी छेडलं तरी त्याला आडवं करीन ती. येतो घेऊन मी. हा काहीतरी बनवून ठेव खायला गोडधोड. हा मी बनवून ठेवते. पण तुम्ही बाहेर चरून नका येऊ. नाही लगेच आलो 5 मिनिटात आलो. हा येऊ का. या घरीच थांब तू. घरीच थांबणार आहे मी कुठं जाणार. बर तिला फोन करतो मी आणि येतो घेऊन. हा चल जातो. काय बाई या माणसाचं. चल ग हळूची. बापरे दाजी किती चिखल येत. चिखल आहे का. हा एक काम करू थोडं चिखल आहे ना कोरडा होईल. ऊन पडू राहिलं ना आता. मग ते कोरडा होतो आपण काय करू बोलत बोलत बसू. हा बस. दाजी कशाला इथं जाऊ ना डायरेक्ट घरीच आपण. अगं तुझ्या बहिणीने सांगितलं मला. काय ना माझ्या ताईला बघा काय कमी जास्त नको पडायला. आता हे बघ तुझ्या बहिणीने काय सांगितलं होतं मला. काय पाणीपुरी खाऊ का. मग पाणीपुरी खाल्ली की नाही आपण. ते तर आहे. तुला जिलेबी आवडती जिलेबी खाऊ घातली. बरोबर ना. खरंच दाजी खरंच इथली पाणीपुरी आणि जिलेबी एकच नंबर होती बरं का. लय आवडली मला. तुझी बहीण हे पण म्हणली गार्डनला आहे ना तिला फिरायला घेऊन जा. पण आता इथं खेड्यात कुठं गार्डन असतं सांग बरं. त्याच्यामुळे इथं घेऊन आलो तुला मी आंब्याच्या झाडाखाली. ते पण आहे. माझी बहीण लयच भारी बरं का. किती विचार करते ना माझा. पण तुझी इतकी नाही राव भारी. तू लयच भारी. अहो दाजी काय चाललंय. अगं हे बघ ऐक ना. तुला खरं सांग का मी लय बोर झालोय तुझ्या बहिणी संग राहू. असं वाटतं लग्न नसतं केलं ना बरं झालं असतं. अहो दाजी असं बोलून जमतं का. आता ती तुमची बायको आहे ना. अगं हाय पण तू किती भारी बरं. तू कशी ती कशी. तू म्हणजे बताशासारखी आणि ते कोळसा. काय कोळशासारखी म्हणजे थोडी सावळी ना तुझ्यापेक्षा दिसायला. असं नाव नका ठेवू माझी बहीण आहे ती. बरं जाऊ दे तुला खरं सांगू का मी. बरं तुला एक विचारू का. तुला कसा नवरा पाहिजे बरं नेमकं.
काही मला स्वप्न ना खूप स्वप्न आहेत खरं बोलू का दाजी. मला ना एकदम भारी नवरा पाहिजे, एकदम हँडसम, बॉडी बिल्डर, एकदम असं मस्त बॉडी मी राहणारा. जिमला जाणार आहे. मी ना पहाटे उठून जिमला जाणार आहे आता उद्यापासून. खरं आता नाहीये सध्याला तब्येत माझी बर का, पण मी जिमला जाणार आहे. तुला सांगतो अशी पर्सनॅलिटी करतो ना, तुला जशी पाहिजे तशी करतो. अहो पण मला तुमचं काय घेणं देणं नाही. मला कसा नवरा पाहिजे ते मी तुम्हाला सांगते ना. अजून कसं पाहिजे? एकदम मस्त राहणारा चॉकलेट बॉय. वाव, चॉकलेट तुला आवडते चॉकलेट? खूप आवडतात. मी कॅडबरी घेऊन येतो संध्याकाळी हा तुला. हा चालेल ना दाजी. बरं किती दिवस राहणार आहे मग आता? तुम्हाला काय वाटतं किती दिवस राहू? तू कसं प्लॅन केलाय? घरी काय सांगितलं तू? मी तर आहे ना खरं सांगू का 10-12 दिवस राहण्याच्या नाही, हिशोबाने नाही. चालली इथं. 2 महिने राहा. 2 महिने राहा. तुला काही टेन्शन नाही. तुला काय आवडतं काय खायला लागतं मला सांग, मी आणून देतो. हा अहो दाजी पण मला तिकडं पण काम असतात ना, इकडे राहून कसं जमन? अगं ऐकत जाणार, नको जाऊ तू तिकडं. तुला खरं सांगू का, मला कोणी अशी गप्पा करायला, कोणी गोड गोड बोलायला कोणीच नाहीये मला. ती बोलत नाही तुझी बहीण नीट माझ्या सोबत, नुसतं कुत्र्यावणी वसकती. मग तुम्ही तिच्याशी जरा प्रेमाने बोला ना, ती नाही वसकणार मग. तू आहे ना आता, मला तिची काय गरज आहे? हा ते तर आहे. जर मी आहे नाही तर तुमच्याशी मस्त आपण गप्पा मारू, फिरत बिरत जाऊ, है की नाही? जमल जमल. अहो दाजी काय करायला लागले? अगं काय नाही, असं वाटलं खरंच माझी एकदम जवळची मैत्रीण आहे असं वाटायला लागलं. मैत्रीण नाही मी तुमची मेहुणी. हा पण मैत्रिणी सारखी वाटायला लागली मला तो आता. मैत्रीण नाही तुमची ना दाजी, मी लाडकी मेहुणी. हा हा माझी लाडाची मिळवणी. हा तेच की. खरंच भारी तू. बर दाजी ऐका ना, आपण ना हॉटेलला जेवायला जाऊ कधी? संध्याकाळी. जाऊ ना. हा जमन, दोघच जाऊ आपण. आणि तिला तिला नाही आवडत हॉटेलचं. अगं कालच आम्ही ना ते वडापाव खाल्ला, तिचा घासा बसलाय तेलकटणी. हा तिला ना अशी पण सवयच नाही बर हा. का. ठीक आहे आपण दोघं जाऊयात. हा चालत. बरं चला मग आता घरी. घरी थांबला असतो ना थोडा अजून. झालं ना आता ऊन पडलंय मस्त, जाऊयात घरी. खूप इकडे नाही वेळचं भारी बसलोय. टमाटे द्यायचं का? चल तुला कशाला? टमाटे खायचे असेल तर. नाही मला नाही आवडत तसं काय. बर जायचं का मग? हा चला. चल चल हा. चल चल हळूची हा पडशील. इथं आहे ना चिखल एकतर बर का. हा. टमाटे बघ सटकशील. तुला उचलून घ्यावं लागल. अहो दाजी काय पण कसं बोलताय? घेऊ का उचलून? नको. चल चल. चला लवकर. किती उशीर झालाय, कुठे गेले काय माहिती. तिलाच आणायला गेले का कुठं पोचवायला गेले काय माहिती. आली का? अगं बाई कशी आहे? कशी आहे तू? मी मस्त, तू कशी आहे? मी पण मस्त आहे. हा? काय हो काय? ते मेवणी लय दिवसातून आली ना, तू कशी मिठी मारली तसं ते झालं बरोबर असं. एवढा उशीर कस काय लागला? अगं तुला माहिती का आम्ही ना पाणी काय? पाणी लय रस्त्यानी, चिखल पाणी, किती पाणी आहे बाबो. नाही चिकन पाण्याचं काय? पाऊस नाही पडला. हा? पाऊस नाही पडला. अगं तिथं चिखल पाईपलाईन फुटली ना. हा हा का? हा ते काय झालं हे बघ, मी नेमकं ना अलीकडच्या स्टँडवर वाट बघतोय आणि ती तिकडे पलीकडच्या स्टँडवर होती म्हणून उशीर लागला आहे ना. नाही दाजी, माझी हा. बस यायच्या आधीच तुम्ही आलते. हा का? हा उशीर झाला थोडा. उशीर झाला ही म्हणती लवकर आला. मला काय भानगडच कळा नाही. तू बोल बाई, तू बोल. आगा काय मस्त मस्त काय? भारी भारी मिळून तू किती भारी दिसायला लागली. थोडी आधी काळी होती तुझ्यासारखी, आता चमकायला लागली. व हे बघा, जेव्हा जेव्हा ही बोलती तेव्हा तुम्ही नुसतं मध्ये मध्ये बोलताय. शांत बसता का नाही का? घालू का दाबू का गळ्या मग? अगं असं काय करते तू? असं काय करते मी म्हणजे? काय केलं? अरे तुम्ही दोघं भांडू नका. अगं तुला माहिती का आ- दाजी ना खूप चांगले आहेत माहिती. हा मी चांगलाच आहे, पहिल्यापासून चांगला आहे मी, माहिती आहे ना तुला. काय ग? हा? जा ऐक घरात घेऊन जा तिला, बघ चहा पाणी कर. तू किती वेळ ठेवणार आहे असं घराच्या बाहेर? हा. अगं बाई मला खरंच चहा पाणी नको. मी ना इतकं पोट भरून खाल्ले ना, मला बिलकुलच इच्छा नाहीये. हा? हा अगं तू तर प्रवासातून आली, तुला तर भूक लागायला पाहिजे. जेवण करून आली घेते अगं तू. बाई मी पाणीपुरी खाल्ली, जिलेबी खाल्ली, हा? अजून कच्ची दाबरी खाल्ली. अजून काय पाहिजे माझ्या पोटाला? कोणी खाऊ घातलं तुला? दाजींनी खाऊ घातलं का? तू म्हणली होती ना. मी कधी म्हणलं? मी काय म्हणलं होतं तुम्हाला? अगं- इकडे तिकडे हिंडायला नेऊ नका, तिला खाऊ घालू नका, घरी आणा.
कधी मला नाही नेलं बर का. जिलेबी खाऊ घालायला, कच्ची दाबेली खाऊ घालायला हिला बरं नेलं. अगं हिंडायला उलट ते मला काय म्हंटले माहितीये का, तुझ्या बहिणीने सांगितलंय की नाही का मिहुनीला आहे ना सगळ्या गावात फिरून आणा आणि ना सगळं खाऊन पिऊन घालून आणा. की तुला माहितीये का दाजींचं ना माझ्यावर खूप प्रेम आहे बर का. दाजींनी ना माझ्या खांद्यावर हात ठेवला, हातात हात घेतला आणि तुला माहिती का मला काय विचारतात, काय तुला कसं नवरा पाहिजे. आणि मी म्हंटल मला एकदम हँडसम बॉडी बिल्डर चॉकलेट बॉय असं नवरा पाहिजे. तर म्हणते मी आता जिम करायला जाणार आहे ना. काय विचार काय मग हा. अगं तसं काही नाहीये, तू तू समजते तसं काही नाहीये. तसं नाही तर मग विचारायचंच कशाला. अगं माझी एकुलती एक मेवणी आहे, मला काळजी लागली ना म्हणून म्हंटल तिला मी बघतो तुला चांगला नवरा. हा का, काही गरज नाहीये. आई बाप हाय माझे बघायला तिला. बस झाले गप्पा आता. थकून आले असेल ना, आता घरात बसायचं. बरं बरं चालेल चल. हा तुम्ही कुठे चालला. कुठं म्हणजे घरात आणि कुठं. कशाला घरात फिरत, गपचूप बाहेर थांबायचं. जोपर्यंत माझी बहीण घरी आहे ना तोपर्यंत तुम्ही बाहेरच थांबायचं. मी काय केलं एवढं. काय केलं म्हणजे, मी बोलले ना, मी बोलले तो शेवटचा शब्द. मी कुठं झोपू. बाहेर. बरं ठीक आहे, आपण बाहेर दोघं झोपू. आतमध्ये डास डसत येत. बाहेर हा आणि मी बाहेर झोपू. हा नाही नाही काय? तिला नाही बोलले मी, मग? तुम्हाला बोलले. आणि तिच्यापाशी काय हो तुमचं हा. तिच्यापाशी तर सगळं माझं. काय काय? काय हा, काय हा. काय तिच्यापाशी ही बॅग बॅग होती ना, ती जड झाली. मला धर तू जाई घेऊन. हा हो इकडं मी ठेवते. चल. काय चल. नको नको नाही, हा बाहेर तुम्ही. तू चल का आतमध्ये, लय झालं तुझं पण चल. हो अगं मी तिकडं किचन मध्ये झोपतो ना. कशाला किचन बिचन, गपचूप इकडे बसा. हेला निघाले तू किचन झोपती का बाहेर, आम्ही दोघं झोपतो आत. नको. काय शोधतो का तुम्हाला असं बोलायला. लाज वाटली पाहिजे तुम्हाला स्वतःची जरा. बायको असताना कसं बोलावं काय करावं काही समजा ना. मी काय मुततो काय हो दडीत. हा. हा त्याच्यापाशी झोपलो तर. अहो लाज वाटली पाहिजे. मिवणी तुमची मिवणी. हा माहितीये मला, तू नको सांगू. तू नको सांगू म्हणजे, हा बायको आहे मी तुमची, हक्क आहे मला बोलायचा. हा जाय, नको हा. नको खाऊ. तुम्हीच नका डोकं खाऊ माझं, तुम्हीच नाही का. या घरात सांगतेस तुम्हाला. हाय इकडं. ए, त्याला काय वैताग झाला बाई. मेवणीला घेऊन आलो ना, हिनं तर घराच्या बाहेर काढलं मला. नाही नाही, मी नाही मेवणीला उद्याच पटील. नाही उद्या नाही, आजच पटीतो मेवणीला. आणि इथली हिला दाखवून देतो, ते मेवणीला घेऊनच पळून जातो. मी लग्नच करतो तिच्यासोबत. हिला पण कळत मी कोण आहे काय नाही. जिन्नींना कशाला फोन केला काय माहिती बाई मला. इथं बसलेत. अहो दाजी इथं बसलेत काय तुम्ही. हा अहो काय हो दाजी, फोन केलता तुम्ही मला का बरं. आणि त्या फोनवर म्हंटल काय तुम्ही मला, आपल्या रानात काय आलंय स्ट्रॉबेरी. हा ते काल आलते रे ते व्यापारी लोक, ते घेऊन गेले. झाडा सगळं उपटून नेलं त्यांनी स्ट्रॉबेरी लगेच. हा त्यांना एवढे फळ आवडलं ना आपलं स्ट्रॉबेरीचं, ते काय करणार माहितीये का, हा. ते झाड उपटून नेलेत ना, ती स्ट्रॉबेरी फळ काढून घेणार आणि ते झाड आहेत का डबल जमिनीत पुरणार. असं का. म्हणजे त्यांना ती क्वालिटीच भेटना कुठं आपल्या झाडाची स्ट्रॉबेरीची. पण लावले कुठं होते. कुठं वावरात. मग एक पण नाही का आता. नाही ना, त्यांनी एक सुद्धा ठेवलं नाही. मी खात होतो स्ट्रॉबेरी, त्यांनी तोंडातून हिसकून घेतलं हा वे त्या व्यापारीनी. एवढं बेकार येतोय. भिकारी नाही, त्यांना आहे ना ते फळ आहे ना इंटरनॅशनलला न्यायची, अमेरिकेला. होय हा. असं आहे का. पण दाजी अहो मला लय आवडते स्ट्रॉबेरी, मला खायची होती. मला पण तुला आवडती. काय? हा तुला खरं सांगू का, हे बघ ना, म्हणजे मनातलं बोलतो बरं का मी. बोला की. तुला असं नाराज नको होऊ माझ्यावर. अहो दाजी तुम्हाला माहिती ना आपलं नातं कसं आहे, एकदम फ्रेंडली आहे. तुम्ही ना माझ्यासोबत काही पण बोला. काही पण हा बघा. हा हे बघा, मी जे मनात येईल माझे ते बोलल. बर दाजी, बोलून बोलून काय बोलणार थांब तुम्ही थांब बोला. थांब थांब, तोंडात केस चाललाय. हा हे बघ, बसली का. हा आता निवंत झाली बा. हा. निवंत झाली. निवांतच आहे. तुझ्या नवरा डबल बाय केल्याबद्दल. हा? डबल बायको. मग तसं कोण आहे ती? अहो ती माझी बहीण आहे. हा बहीण कुठे हा. राहते का.
पण मुख्य घेतात बराच कुठेही फिरायचं हाजा माजा करतात आणि त्या मेवणीच कुठे एवढी आम्हाला मेवण आहे ना. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझी बहीण तशी नाहीये बाकीच्या पोरींसारखी बहिणीचा उद्ध्वस्त संसार उद्ध्वस्त चांगलं करणं. चांगलं बहिणीची झाकी ती तू बहिणीची नवऱ्याची झाकी ती पांघरून टाकी अशीच बाय लागती झालं मला यायला. नाही तर काय काय एवढं एवढं दिसतं का फारच गावभर वाबाटा करते. तुम्ही पाहिलं काय मला ते सांगा बरं अगं पहिले. तुझा नवरा आणि ती एक बाई अशी एकमेकाला अशी लटकून बसेल एकदम आंब्याच्या झाडाखाली. ड्रेस घातला होता का तिने? हो ती ड्रेसवाली पोरगी तुझा नवरा का मला ओळखत नाही का? हा हा. तेच मला वाटलं काय डबल बाईक करू का काय काय नसं. डबल बायको नाही बर का? ते लग्नाचे विचारायचे ते म्हणाले लग्न करायचं का झालं या विचार झाले काहीतरी. लग्नाचं बोलले? हो अहो, तुझा नवरा म्हणत तू जर मला बायको असती ना तर मी लय आनंदी असतो लय आनंदी असतो म्हणा. अयो असं बोलले वय ते. हा म्हणजे आता माझं मंगळसूत्र हा हा असं कसं बोलू शकते ते? मी तुला दाखवू का? हा? नेऊन दाखवू का तुला? मला दाखवता वय तुम्ही? अहो बोलत काय बसलाय चला की मग. चल चल मग चला. चांगलं. मला आहे ना तुझ्या बहिणीसोबत राहूच वाटत नाही आता बरं का. अहो दाजी असं काय बोलताय हो? माझी बहीण चांगली आहे ना. नाही मला नाही आवडत. मला असं वाटतंय मी तुझ्या सोबतच लग्न करायला पाहिजे होतं. ऐक ना आता काही प्रॉब्लेम नाही मला. आपण लग्न करू दोघं. ओ दाजी तुम्हाला काही कळते का? तुमचं लग्न झाले माझ्या बहिणीसोबत आणि मी एका लग्न झालेल्या माणसासोबत लग्न करल का? अगं मी तिला सोडून देतो ना. सोडून देतो? बहिणी ती माझी बहीण समजते का तुम्हाला काय बोलताय? अगं पण मला लय आवडते तू खरं ना. खरं नाही, नाही, सांगतो. दाजी माझी चॉईस ना सगळ्यात वेगळी आहे बरं का. मी जिम लावणार आहे ना. हा मग लावा ना. मी जिम लावणार आहे. खरं सांगतो तुला जसं नवरा पाहिजे ना जसं तुझं स्वप्न आहे ना हा? मी तसंच वागतो आणि मी तसंच राहण्याचा प्रयत्न करतो. हे बघा अगं दाजी लय लय ऐका तुम्ही मला ना ते तुम्ही काहीच नका सांगू. हे बघा मला तुम्ही प्रेम करू नका कारण की आपल्यात काही होणारच नाहीये. बरोबर का अगं नाही? सगळं हे गप्रे कोण आहे? ऐ गपरे. हा? काय चाललंय इथं गुलू गुलू तुमचं? हा? गुलू गुलू बायको काय डबल नाही ते मेवणी मेवणी. चांगली बघा तुम्ही मेवणी. काय ग? हा माझा संसार उद्ध्वस्त करायला आली काय ग तू? नाही ग बाई मी काय नाही केलं. दाजी नचले मस्ती अंगात. मी काय काय मस्ती? काय हो? नाही नाही अगं ते तिला स्ट्रॉबेरी खायची होती. पण म्हणलं आता इथं कुठं भेटणार आहे वावर स्ट्रॉबेरी आपल्या रानात. हा का स्ट्रॉबेरी? आणि इथं कुणी ठेवली होती का स्ट्रॉबेरी? तुला तरी दाजींनी- अक्कल पाहिजे ना. आणि तो काय लावली स्ट्रॉबेरी? नाही नाही लावली नव्हती. तो तर परत चुरून आणली ती स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी चोरतात दाजी तुम्ही? नाही. खायला नाही चुरून आणली ती. मला मग शिरपतराव घेता का? आओ पण मग ते म्हटलं ह्या रानात अख्खी स्ट्रॉबेरी लावली म्हणून. अगं बाई इकडे कायची स्ट्रॉबेरी आली? काय स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी लावली तर इकडे स्ट्रॉबेरी काँग्रेस सोडून काय नाही काँग्रेस आहे अख्खं पूर्ण. होय का? बरं तू कशाला आलती इकडं? कशाला आलती म्हणजे? अगं हा? मी मेवणीला आपलं रान फिरून दाखवत होतो. चल बघ चल. हे असं असं हातात हात घेऊन गळ्यात गळे घालून हा? कवा घातले काय इथं मी पाहिलं नाही का काय करत होता तुम्ही ते? काय काय ते काय हा? तू काय ऐकलं का नाही ना? काय नाही ऐकलं हा? सगळं ऐकलंय मी. काय तेच तुम्ही काहीतरी बोलत होता ते. तू ऐकलं नाही पण काही नाही, काय नाही, तसा माणूसच नाही तो. त्याच्यासारखा माणूस नाही. त्याला अशी श्री तो माध्यप्रमाणे मानणार माणूस हा आहे. बरोबर आहे. हा, मला माहिती. मला माहिती नाही यांचे गुण कसले आहेत, ते कुठं फक्त कुठं एवढं उधळते पहा ते. बघती एवढं पहा बघती. हा ना बघू बघू. ते कोणाचं आहे ते? कोण आहे? आता कोणी शर्ट आहे? वळ का बरं कपडे वळ का बरं तोंड नाही बरं पाठी आले ना सगळं मागून पाय 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 मुख्य घेते बाय. मग काय? मुख्य कुठे आहे? बाबू. गप्पा मारत होतो आम्ही. बघू बघू बघू. मुख्य नाही काय आहे? मुख्य कुठे आहे? ए बाई मी तसलं काही नाही केलेलं बरं का. हा ग तू माझा संसार उद्ध्वस्त करायला आली अगं काय? ऐक ना तसं काही नाही आमचं. आम्ही गप्पा मारत होतो खरं सांगतो. अगं यांचं जाऊन दे, यांना तर सवयच इकडे इकडे तिकडे तोंड घालायची. अगं पण तू माझी बहीण आहे ना ग, तू माझ्यासोबत असं कसं वागू शकती? अगं बाई मी खरंच तसं काहीच नाही वागले. उलट दाजी मला म्हणत होते तू माझ्यासोबत लग्न कर, मला तुझ्या बहिणीचं वैताग आले तरी मी त्यांना समजत होते किती वेळचं तरी. तरी मला वाटलंच गाढवाचं शेपूट आहे ना कधी सरळ होणारच नाही, वाकडं ते वाकडच राहणार. कुत्र्याचं असतं. आता मला शिकवा, कुत्र गाढव सगळे प्राण्यांवरून तुम्ही बेकार आहेत. तुला कोणी सांगितलं? आम्ही तर बसलेलो आहे. कुणी सांगितलं कशाला? यांनी मला सांगितलं.
तुम्हाला तेवढेच काम आहे काय भाई? हं? तुम्हाला तेवढेच काम आहेत माणूस काही- सगळ्याच्या लावा केले आता मीच राहिलो होतो का? तो नाही माहिती की लावली लावायला केली. मग तुम्हाला शोभतं का? हा? तुमच्या म्हसनात गावऱ्या गेल्या तुम्हाला लपड करायला शोभतं का? अरे तुला शेंबूड पुसतात एवढा एवढा होता तेव्हा आमच्या घरात बायकोचं माठे करून मांडणं लागली तुला माझ्यापैकी डोक्यात खटकी होती. म्हणजे तवाचा राग तुम्ही आत्ता काढला का? हा? तवाचा राग आत्ता काढला? मग नको काढे राग. हे बघ ग, माझं तसं ना काहीच नाही, मी ना तुझ्यासाठीच आली. हा फक्त एवढंच आहे की दाजीचं माझं नातं जरा फ्रेंड बाई असं काहीच नाहीये. तुला माहितीये ना मी किती चांगली आहे. हे बघ दाजीचं माझं ना तसं काहीच नाही, उलट दाजीच माझ्या मागे लागले होते. हे बघ आपण एका ताटात खाल्लेलं आहे, मी कशी काय तुझ्यासोबत गद्दारी करल? ए बाई गबस बाई, मला माहिती तू किती नालायक तेवढं पोरगी. ते मिटलं का? हा तुम्ही शांत बसा, मी बोलते ना तिच्यासोबत. नाही, याच्यावर ते दुसरं हे बघ मला काय नाही सांगायचंय, बॅग बिग भरायची ना आत्ताच्या आत्ता निघायचंय. मला माझा संसार चांगला करायचा आहे, उद्ध्वस्त नाही करायचा आहे. चल मी तुला सोडून येतो. काय सोडून येऊ? तिला पायात ती जाईन गपचूप. ना तिला ग- माहिती रोड सगळे लांब आहे स्टँड लय लांब आहे. स्टँड. हा मी तिला रिक्षा बघून देईन. हा तुम्ही नको सांगू मला. मी माझ्या मित्राची फोर व्हीलर आणतो. चल तुम्ही नीट घरात थांबायचं. तुम्ही तुम्ही ना शांत राहा. ओ तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या. आ, तू तू- ग- तू चल तू चल अगं तू चल. अगं थांब ना. तुला काय गरज होती वय? काय गरज होती सांगायची? मला सणच व्हायना ते. सण व्हाय ना. हा. इकडे बघा तुम्ही आता बाय, मारायचा प्रयत्न करू. आमचं चांगलं जमलं होतं दोघच. हा मेवणीच माझं बाय, तुला करायची का? डोक्यात घाली ना तुला करायची का मारामारी? मारामारीत. तुला जगायचं का? मग त्या हाऊसचा मॅटर सांगेल बघ तुझ्या बायकोला. कोणाचा? हाऊसीचा तू नाही का तिला गाडीत घेऊन फिरत होता? सांग का तिला? ते कुठं सांगतात चव घालतं माझी गब्बास. मग का बस ती सोडून जाईल बायको माझी. मग ते पण ते मला 90 बोलतात. 50 आता नाही ना सध्याला. सांगू का? ऑनलाईन मारतो. सांगू का? सांगू नको तर 50 नाही 100 घे. हा? येतो मग. आणि ते हौशीच सांगूच नको पण ते कांताबाईचं नको सांगू. हा? हे दोन्हीचे 50-50 आहेत बरं का. कांताबाई गेल दिवस वाटतं. हा, जातो आम्ही हॉस्पिटलला जातो तिला घेऊन चेक. नाही नाही नाही. जा सांगू नको. नाही, दोघीचे 50-50 दिलेत आणि डबल जर माझं कुठं जुळलं ना त्याचे 50 पण रुपये मी देईन. पेले मत वाटत बरं सुरात. आणि इकडे ते मग 100 दे. दे ना इकडं. बरोबर मी काय नाही येतो ठेवून येतो. आयला तर मेवणी गेली भो. चांगली पटिली होती. पळूनच घेऊन जाणार होतो यायला. यांनी चव घातली सगळी. बघतो थांबली.